तर प्रेसिपिटेशन टायट्रेशन ऍज नेम इंडिकेट्स याच्यामध्ये काय होतो, प्रेसिपिटेट फॉर्म होतो. ओके, प्रेसिपिटेटचा अर्थ मी काल पण तुम्हाला सांगितलं की प्रेसिपिटेट म्हणजे काय. काल मी सांगितलं तुम्हाला की प्रेसिपिटेटचा अर्थ काय होतो. प्रेसिपिटेट मीन्स व्हॉट, द फॉर्मेशन ऑफ इनसोल्युबल सॉलिड इनटू द सॉल्युशन. फॉर्मेशन ऑफ इनसोल्युबल सॉलिड इनटू द सोल्युशन. आलं लक्षात, त्याला आपण काय म्हणतो, प्रेसिपिटेट म्हणतो. फॉर्मेशन ऑफ इनसोल्युबल सॉलिड इन सोल्युशन. तर तो इनसोल्युबल जो सॉलिड आहे तो कस काय बनतोय ते आपण बघू. तर तो कस काय बनतो, ड्यू टू द आयोनिक फोर्सेस. आयोनिक फोर्सेस मीन्स व्हॉट, आयन्स जनरेट होतात आणि ते आयन्स जनरेट झाल्यानंतर ते एकमेकांना बाइंड होतात आणि बाइंड झाल्यानंतर दे विल फॉर्म द प्रेसिपिटेट. ओके, आता ते कस काय होतो आपण बघू. आता फॉर एक्झाम्पल, इफ वी टेक एक्झाम्पल ऑफ दिस AgNO3 with NaCl, तर याच्यामध्ये काय होईल बघा. आपण कालच्या दिवशी ही रिएक्शन बघितली होती, बट आज थोडा त्याला आपण इलॅबोरेट करू. तर बघा या रिएक्शन मध्ये काय होईल की Ag आपण वरती टाकलेलं आहे, AgNO3 वरती आहे आणि NaCl खाली आहे. सोडियम क्लोराइड इज अ एनालाइट अँड सिल्वर नायट्रेट इज टायट्राइड. लक्षात घ्या, सिल्वर नायट्रेट इज टायट्राइड अँड सोडियम क्लोराइड इज एनालाइट. आता काय होईल बघा की जेव्हा ही दोघांची रिएक्शन होईल तर ते काय होईल बघा. फर्स्ट ऑफ ऑल सोल्युशन मध्ये गेल्यानंतर आयनायझेशन होईल त्यांचं, याचं पण काय होईल, आयनायझेशन होईल. मग काय फॉर्म होईल बघा, नीट बघा आता. Ag प्लस प्लस आयन्स फॉर्म होतील प्लस NO3 मायनस. ओके, Ag वर पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि NO3 वर निगेटिव्ह चार्ज येईल. दिसतंय काय लिहिलेला, चॉक वेगळा यूज करतो मी. Ag वर प्लस चार्ज येईल आणि NO3 वर मायनस चार्ज येईल. ओके, दिसतंय आता. AgNO3 जेव्हा तुम्ही टायट्रेशन स्टार्ट करणार तर काय होईल, असं यांचं आयनायझेशन होईल. ओके, आयनायझेशन मीन्स व्हॉट, डिसोसिएशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ आयन्स. आता आयन्स म्हणजे काय, आयन्स म्हणजे असे मॉलिक्यूल, असे स्पेसिस की ज्यांच्यावर चार्जेस प्रेझेंट असतो त्यांना आपण आयन्स म्हणतो. तुम्हाला मी हे पहिले पण सांगितलेलं आहे. ओके, तर Ag वर पॉझिटिव्ह चार्ज आला, NO3 वर निगेटिव्ह चार्ज आला. ओके, आता पुढे काय आहे, NaCl जो खाली आपण टायट्रेशन स्टार्ट केला तर तो NaCl होता. तर NaCl चा काय होईल, मग काय फॉर्म होईल NaCl चा, बोला लवकर. Na plus Cl minus. NaCl चा काय फॉर्म होईल, Na plus Cl मायनस. आवाज येतोय का माझा. हो सर, आवाज येतोय. Na+Cl मायनस. ओके, काय तयार होईल मग यांचा, Na प्लस अँड Cl मायनस. Na प्लस Cl मायनस. ओके, यांचं डिसोसिएशन झालं. Ag वर पॉझिटिव्ह चार्ज आणि Cl वर निगेटिव्ह चार्ज. Na वर पॉझिटिव्ह चार्ज, Cl वर निगेटिव्ह चार्ज. आता मग काय होईल, the formation of ions is occur and due to these ionic forces they form the precipitate. They form the insoluble precipitate. आता आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह चार्ज जवळ कोणता जाईल, निगेटिव्ह चार्ज जाईल आणि निगेटिव्ह चार्ज जवळ कोणता जाईल, पॉझिटिव्ह जाईल. ओके, because you know that positive repulsion, negative repulsion, positive attraction, negative attraction. परत तुम्हाला मी उदाहरण देत राहतो. उदाहरण माहिती तुम्हाला काय, नवरा बायकोचं उदाहरण देतो तुम्हाला. पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय होईल, मग अट्रॅक्शन झाल्यामुळे मग काय होईल, दे फॉर्म द कंपाऊंड दॅट इज सिल्वर क्लोराइड, AgCl and सोडियम नायट्रेट. ओके, आला लक्षात. तर हा काय होईल, व्हाईट प्रेसिपिटेट फॉर्म होईल. काय फॉर्म होईल, व्हाईट प्रेसिपिटेट. आता हा प्रेसिपिटेट का फॉर्म झाला, ड्यू टू द आयोनिक फोर्सेस.
आयनिक फोर्सेस का झाले बिकॉज त्यांचे आयन्स तयार झाले. आयन्स का तयार झाले कारण त्यांचं आयनायझेशन डिसोसिएशन झालं, त्याच्यामुळे त्यांच्यावर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस हे आले. बरोबर, इथपर्यंत समजलं? समजला का पॉइंट? हो Yes, सर. sir. समजलं ना? ओके. येस सर. सो ज्याच्यामध्ये आता सिल्वर नायट्रेट येईल, लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये सिल्वर नायट्रेट येईल आणि क्लोराईड त्याचा फॉर्म होईल किंवा हॅलाइड्स जे असतील तिथे आपण सिल्वर नायट्रेट यूज करणार आहे, तर त्यांना आपण काय म्हणतो? अर्जेंटिओमेट्रिक टायट्रेशन. लक्षात ठेवा, अर्जेंटिओमेट्रिक टायट्रेशन एमसीक्यू मध्ये येऊ शकतो की अर्जेंटिओमेट्रिक टायट्रेशन काय असतात, ज्याच्यामध्ये सिल्वर नायट्रेट यूज होईल आणि जो हॅलाइड सोबत काय करेल? प्रेसिपिटेट फॉर्म करेल, तर त्यांना आपण अर्जेंटिओमेट्रिक टायट्रेशन असे म्हणतो. लक्षात घ्या. आता याच्यामध्ये प्रेसिपिटेशन फॉर्म होताना काहीतरी रिक्वायरमेंट्स आहे, तर ते रिक्वायरमेंट कोणकोणते ते आपण बघणार आहोत. लक्षात घ्या, प्रेसिपिटेशन मीन्स व्हॉट? परत रिपीट करतोय, फॉर्मेशन ऑफ सॉलिड इन सोल्युशन. समजलं? फॉर्मेशन ऑफ सॉलिड इन सोल्युशन हे समजलं म्हणजे तुम्हाला प्रेसिपिटेशन थोडाफार समजेल. लक्षात घ्या की प्रेसिपिटेशन म्हणजे काय? फॉर्मेशन ऑफ सॉलिड हा, फॉर्मेशन ऑफ सॉलिड इन सोल्युशन. आता जो AgCl होता तो काय होतोय? सॉलिड फॉर्म होतोय, इनसोल्युबल असतो तो त्या सोल्युशन मध्ये. आलं लक्षात? दॅट इज कॉल्ड ॲज प्रेसिपिटेशन. आता प्रेसिपिटेशन होण्यासाठी काहीतरी नियम आहे किंवा काहीतरी रिक्वायरमेंट्स आहे, तर ते काय? प्रेसिपिटेट मस्ट बी इनसोल्युबल. त्याच्यासाठी काय काय रिक्वायरमेंट आहे? सगळ्यात पहिली रिक्वायरमेंट आहे प्रेसिपिटेट मस्ट बी इनसोल्युबल. प्रेसिपिटेट कसं राहायला पाहिजे? मस्ट बी इनसोल्युबल. साहजिकच आहे, प्रेसिपिटेशन टायट्रेशन आहे, त्याचं क्वांटिटेटिव्ह एनालिसिस आहे, तर त्याच्यामुळे जे प्रेसिपिटेट आहे ते कसं राहायला पाहिजे? इनसोल्युबल राहायला पाहिजे. जर तो सोल्युबल झाला तर त्याचं सोल्युशन तयार होऊन जाईल. तर तो व्हायला नको, म्हणून याच्यासाठी तो काय राहायला पाहिजे? द प्रेसिपिटेट शुड बी इनसोल्युबल इन दॅट पर्टिक्युलर सोल्युशन. ओके. दुसरा, रिएक्शन शुड बी रॅपिड अँड क्वांटिटेटिव्ह. जी रिएक्शन शुड बी रॅपिड, कशी व्हायला पाहिजे? रॅपिड अँड क्वांटिटेटिव्ह. रिएक्शन शुड बी रॅपिड अँड क्वांटिटेटिव्ह. आलं लक्षात? रिएक्शन कशी राहायला पाहिजे? रॅपिड अँड क्वांटिटेटिव्ह. अननेसेसरी अनम्यूट करू नका प्लीज, नाहीतर मी रिमूव्ह करून देईल डायरेक्ट. आणि एकदा जो मीटिंग मधून रिमूव्ह झाला ना त्याला परत जॉईन करता येत नाही. अननेसेसरी अनम्यूट करू नका, डिस्टर्ब होतो बाकीच्यांना. तर दुसरा पॉइंट काय आहे? आपण काय बघतोय? रिक्वायरमेंट बघतोय. प्रेसिपिटेशन हायड्रेशन साठी काय काय गरज आहे, काय काय जे पॉइंट्स आहेत त्याची गरज आहे ते आपण बघतोय. वन बाय वन आपण ते पॉइंट बघतोय. तर सर्वात पहिला पॉइंट कोणता आहे? प्रेसिपिटेट इनसोल्युबल. तो प्रेसिपिटेट फॉर्म होणार आहे तो कसा राहायला पाहिजे? मस्ट बी इनसोल्युबल इन दॅट सोल्युशन. द फर्स्ट पॉइंट इज precipitate must be insoluble in that particular solution. The second point is reaction should be rapid and quantitative. Reaction means what? आता मी तुम्हाला सांगितलं की रिएक्शन झाली AgNO3 प्लस NaCl, तर यांचं काय तयार झालं? AgCl आणि NaNO3. तर ही जी रिएक्शन जी होणार आहे तर इट शुड बी रॅपिड अँड क्वांटिटेटिव्ह. ओके. ही जी रिएक्शन होणार आहे कशी पाहिजे? रॅपिड पाहिजे आणि क्वांटिटेटिव्ह. The reaction should be rapid and quantitative. जी रिएक्शन होणार आहे तर कशी पाहिजे? रॅपिड आणि क्वांटिटेटिव्ह पाहिजे. That is the another point. The last point is it must be possible to detect equivalence point
during the titration. Equivalence point. Equivalence point डिटेक्ट होणं खूप गरजेचं आहे ड्युरिंग द titration. It must be possible to detect equivalence point during titration. To detect equivalence point. Okay. To detect equivalence point. It must be possible to detect equivalence point when during titration. Now, what is the meaning of equivalence point? कोण सांगणार? Equivalence point म्हणजे काय? माहिती आहे का? ऍसिड बेस टायट्रेशन केलं ना आपण, हा त्याच्यामध्ये इक्विव्हॅलन्स पॉइंट केव्हा येतो? माहित नाही. काय उपयोग आहे तुम्हाला शिकवून? पिंक कलर येतो का? पिंक कलर येतो ना सर जेव्हा रीडिंग आपली संपते तेव्हा आपण इक्विव्हॅलन्स पॉइंट हे करतो सर. बरोबर. जेव्हा पिंक कलर येतो, दॅट इज द इक्विव्हॅलन्स पॉइंट ऑफ दॅट टायट्रेशन. हा ऍसिड बेस टायट्रेशनचा भाग होता की पिंक कलर आला म्हणजे रिएक्शन कंप्लीट झाली. बट इन दिस प्रेसिपिटेशन टायट्रेशन हा इकडे थोडासा सीन वेगळा आहे. पहिले काय होईल की आपण वेगवेगळ्या मेथड मध्ये बघणार आहे. तर मोहर्स मेथड मध्ये काय होईल की पहिले तर AgCl ची काय होईल, व्हाईट प्रेसिपिटेट फॉर्म होईल. काय होईल? व्हाईट प्रेसिपिटेट फॉर्म होईल. ओके. आणि व्हाईट प्रेसिपिटेट फॉर्म झाल्यानंतर आपण जो इंडिकेटर त्याच्यामध्ये टाकणार आहे पोटॅशियम क्रोमेट, तर तो पोटॅशियम क्रोमेट मग सिल्वर नायट्रेटशी रिएक्ट करून मग याचा कलर काय करेल, रेडिश ब्राउन काहीतरी याचा कलर आहे, तर तो कलर चेंज करेल. दॅट इज द एंड पॉइंट. तर टू डिटेक्ट इक्विव्हॅलन्स पॉइंट ड्युरिंग टायट्रेशन हा आपल्याला पॉसिबल पाहिजे. ओके. पॉसिबल टू डिटेक्ट, it should be, it must be possible to detect equivalence point during the titration. आणि एक अजून याच्यामध्ये की को प्रेसिपिटेशन व्हायला नको किंवा ऍब्सॉर्प्शन प्रेसिपिटेशन व्हायला नको, हे सर्व मी नंतर एक्सप्लेन करणार आहे को प्रेसिपिटेशन म्हणजे काय. तर हे पॉइंट समजले तुम्हाला की हे 3-4 जे आहे ती रिक्वायरमेंट आहे प्रेसिपिटेशन टायट्रेशन साठी. ओके. लिहिलंय सर्वांनी? दिलं का? प्रेसिपिटेशन टायट्रेशन साठी प्रेसिपिटेट मस्ट बी इनसोल्युबल इन दॅट पर्टिक्युलर सोल्युशन. जो काही सोल्युशन राहील तर त्याच्यामध्ये प्रेसिपिटेट शुड बी इनसोल्युबल. द रिएक्शन शुड बी रॅपिड अँड क्वांटिटेटिव्ह. हा दुसरा पॉइंट आहे. आणि तिसरा पॉइंट म्हणजे काय, इट मस्ट बी पॉसिबल टू डिटेक्ट इक्विव्हॅलन्स पॉइंट ड्युरिंग द टायट्रेशन. इक्विव्हॅलन्स पॉइंट मीन्स व्हॉट? एंड पॉइंट. ओके. ज्या वेळेला सर्व जे आहे रिएक्शन कंप्लीट झालेली असेल, म्हणजे जेवढं इक्विव्हॅलन्स पॉइंट इथे काय राहील बघा. इफ यू कन्सिडर दिस इज युअर ओरिजिनल gas and if you consider this is your burette, तर काय होईल की याच्यामध्ये जेवढे पण क्लोराइड्स आयन्स असतील ते Ag सोबत रिएक्ट झाले असतील. बरोबर. तर दॅट पॉइंट इज कॉल्ड एज इक्विव्हॅलन्स पॉइंट. ओके. आणि कंप्लीट AgCl आपला झाला असेल, फॉर्म झाला असेल. आला लक्षात? आणि ही जी मेथड्स आहे ही कशा कशासाठी प्रेसिपिटेशन टायट्रेशन आपण कशा कशासाठी डिटेक्ट करण्यासाठी यूज करतो. जनरली फॉर ब्रोमाइड्स, हॅलोजन्स जे असतात, हॅलोजन्स मीन्स व्हॉट? हॅलोजन्स आर डिनोटेड बाय X सिम्बॉल. हॅलोजन कोणकोणते असतात तुम्हाला माहिती आहे? क्लोरीन, ब्रोमीन, फ्लोरीन, आयोडीन. दे आर हायली निगेटिव्हिटी. आला लक्षात? तर ते हॅलोजन्स डेरिव्हेटिव्ह असतात की क्लोरीनचे, क्लोराइडचे किंवा ब्रोमाइड आहे, यांना डिटेक्ट करण्यासाठी जनरली प्रेसिपिटेशन टायट्रेशन यूज होतात. बट व्हॉट इज द नीड? जे क्लोराइड किंवा ब्रोमाइड यांचं डिटेक्शन करण्याची गरज काय आहे? तर समजा एखादा सॅम्पल आहे, तुम्हाला कालच मी उदाहरण दिलं की आता तुमच्या जवळ सलाईन आहे, सलाईन डेक्स्ट्रोज सलाईन आहे किंवा एखादी सलाईन आहे तुमच्या जवळ, हा, तर त्याच्यामध्ये NaCl पण असतो. बरोबर. तर त्याच्यामध्ये किती प्रमाणात NaCl आहे हे आपल्याला जर डिटेक्ट करायचं आहे, त्याच्यामध्ये तर दिलेलं आहे की 0.9 जे काही समथिंग पर्सेंट आहे,
तेवढा NaCl त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, बट ऍक्च्युअली तो तेवढाच आहे का हे मला डिटेक्ट करायचं राहिलं तर मी काय करणार आहे की प्युरेट मध्ये सिल्वर नायट्रेट पडणार आहे आणि इथे तुमचा जो सलाईनचं सोल्युशन आहे तो मी इथे टाकणार. ओके, दिस इज टायट्रेट अँड दिस इज एनालाइट. तर याच्यामध्ये मी तुमचं सलाईन सोल्युशन टाकणार आहे आणि मग दोघांची रिएक्शन होईल आणि मग काय होईल, AgCl ची प्रेसिपिटेट फॉर्म होईल. तर याच्याने मला काय कळेल की जेवढं याचं प्रेसिपिटेट फॉर्म झाला असेल तेवढी क्वांटिटी क्लोराईडची त्याच्यामध्ये आहे. ते खूप त्याचे बाकीचे अनालिसिस असतात, वेगवेगळे अनालिसिस आहे, त्याच्यामुळे आपल्याला डिटेक्ट होतो की त्याच्यामध्ये क्लोराईडची क्वांटिटी किती आहे. दॅट इज द क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. तर याच्यामुळे प्रेसिपिटेशन टायट्रेशन मुळे आपल्याला क्वांटिटेटिव्ह अनालिसिस इझिली करता येतं. बट क्वालिटेटिव्ह अनालिसिस साठी थोडं इट इज डिफिकल्ट, बट क्वांटिटेटिव्ह अनालिसिस खूप इझी होतो विथ द हेल्प ऑफ प्रेसिपिटेशन टायट्रेशन. तर आपण कुठे होतो की क्लोराइड्स किंवा ब्रोमाइड्स, हॅलाइड्स जे असतात, हॅलोजन्स जे असतात, त्यांचं डिटेक्शन साठी आपण हे यूज करू शकतो प्रेसिपिटेशन टायट्रेशन. दुसरी गोष्ट म्हणजे की जे सायनाइड्स असतात, तर सायनाइडच्या डिटेक्शन साठी सुद्धा आपण प्रेसिपिटेशन टायट्रेशन यूज करू शकतो. ओके, सायनाइड इज वन ऑफ द हार्मफुल व्हेरी डेंजरस इम्प्युरिटी. ती इम्प्युरिटी आहे, तर त्याला डिटेक्ट करण्यासाठी सुद्धा आपण प्रेसिपिटेशन टायट्रेशन यूज करतो. इथपर्यंत समजलं सर्वांना? हा, हो सर. अरे समजलं का रे? हो सर. हो सर. Yes, हो sir. सर. हो sir. एनी डिफिकल्टी? नाही सर. Now there are 4 methods for this precipitation titration. 4 methods आहे. 4 वेगवेगळ्या सायंटिस्ट लोकांनी 4 वेगवेगळी मेथड्स मांडलेली आहे आणि ते ऑल आर त्याच्यापैकी बहुतेक जे त्याच्यामध्ये इंडिकेटर्सवर डिपेंडंट आहे. डिटेक्शन क्लोराइड्सच करणार आहे, फक्त एक कोलार्ड मेथड आहे त्याच्यामध्ये आपण सायनाइड किंवा सायनाइडचं डिटेक्शन करणार आहे. बट इन जे 3-4 मेथड्स आहे त्याच्यामध्ये जे आहे आपण क्लोराइडचं डिटेक्शन करणार आहे. आला लक्षात? तर कोणकोणते मेथड ते आपण बघणार आहोत. सर्वात पहिली मेथड आहे मोहर्स मेथड. मोहर्स मेथड, त्याच्यानंतर आहे कोल्हार्ट्स मेथड. कोल्हार्ट्स मेथड आहे, त्याच्यानंतर गे-लुसॅक मेथड आहे. गे-लुसॅक मेथड आहे, त्याच्यानंतर कोल्हार्टची पण एक मेथड आहे, त्याला आपण म्हणतो मोडिफाईड कोल्हार्ट मेथड. त्याच्यामध्ये बॅक टायट्रेशन करतो आपण. आणि जी लास्ट आहे ती आहे पजन्स मेथड. लास्ट वन इज पजन्स मेथड. पजन्स मेथड लिहून घ्या हे चारही मेथड. मोहर्स मेथड, कोल्हार्ट्स मेथड, गे-लुसॅक मेथड अँड पजन्स मेथड. तर हे 4 मेथड्सने आपण प्रेसिपिटेशन टायट्रेशन हे करू शकतो. आता वन बाय वन आपण ते मेथड्स बघणार आहोत. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण स्टार्टिंगचे 2 कव्हर करणार आहोत. पुढच्या लेक्चर मध्ये मग पुढचं बघू, किंवा शक्य झालं तर एकच होईल किंवा 2 होतील, बघू, डिपेंड्स अपॉन टाइम. दिलंय मोहर्स मेथड, त्याच्यानंतर कोल्हार्ट्स मेथड, पजन्स मेथड, गे-लुसॅक्स मेथड. असे 4 वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी, सायंटिस्टनी 4 वेगवेगळी टेक्निक्स किंवा मेथड्स आपल्याला दिलेली आहे फॉर द प्रेसिपिटेशन टायट्रेशन. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी द मोहर्स मेथड. दिस मोहर्स मेथड इज ऑफिशियल इन IP 1966. मोहर्स मेथड आहे IP मध्ये दिलेली आहे. 1966 चा जो एडिशन होता त्याच्यामध्ये सुद्धा दिलेली आहे. IP 1966 for the detection of chloride ions, neutral salt.
लिहिलंय? So today we will discuss about Mohr's method. What is Mohr's method? Mohr हे शास्त्रज्ञ होते, त्यांनी या मेथडचा शोध लावला होता प्रेसिपिटेशन टायट्रेशन मधला. तर त्याच्यामध्ये काय करणार आहोत आपण, दिस इज युअर ब्युरेट. ओके, ब्युरेट आहे. या ब्युरेट मध्ये आपण काय टाकणार आहोत, AgNO3. ओके, and this is your chemical class. In that chemical class NaCl is there, and this is your hydrant, this is your analyte, and in this we add the indicator, that is potassium chloride. Okay, indicator process करणार आहे आपण potassium chloride. Indicator is potassium chloride. समजलं का काय काय यूज करतोय आपण? AgNO3 स्टँडर्ड सोल्युशन वरती यूज करतोय आणि खाली NaCl यूज करतोय. दॅट इज युअर एनालाइट, दिस इज टायट्रेट, आणि इंडिकेटर कोणतं यूज करतोय आपण? पोटॅशियम क्रोमेट. बरोबर. आता मला सांगा, आता 2-3 वेळा एक्सप्लेन केलं मी तुम्हाला, AgNO3 NaCl सोबत रिएक्ट करायचं तर काय फॉर्म होईल? AgCl. 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 व्हेरी गुड. AgCl फॉर्म होईल. बरोबर. आणि NaNO3 सोडियम नायट्रेट. तर बघा याच्यामध्ये काय होईल, जेव्हा तुम्ही AgNO3 टाकणार आहे याच्यामध्ये वरून, तर काय होईल, इथे खाली जेव्हा AgNO3 टाकणार आहे तर खाली काय फॉर्म होईल बघा. रिएक्शन माहिती आहे तुम्हाला, AgNO3 plus NaCl, then we will form the AgCl plus NaNO3. This is your white precipitate of silver chloride. हा कोणता कलर असेल? व्हाईट प्रेसिपिटेट असेल. आपण बघितलं, तुम्हाला मी सांगितलं व्हॉट इज द प्रेसिपिटेशन. प्रेसिपिटेशन मीन्स व्हॉट? फॉर्मेशन ऑफ सॉलिड इनटू द सोल्युशन. फॉर्मेशन ऑफ सॉलिड इनटू द सोल्युशन. आता व्हाईट पीपीटी म्हणजे काय? सॉलिड फॉर्म होतोय या सोल्युशन मध्ये. बरोबर आहे ना? सोल्युशन आहे ना, सॉलिड प्लस सॉल्व्हेंट इज इक्वल टू सोल्युशन. NaCl आपण टाकलेलं आहे सॉल्व्हेंट मध्ये, दॅट इज द सोल्युशन. आणि वरून अजून आपण टाकतोय AgNO3. तर हा सोल्युशन आहे, आणि त्या सोल्युशन मध्ये काय तयार होतोय मग? व्हाईट प्रेसिपिटेट. कोणाचा? सिल्वरचा आणि क्लोराईडचा. तर तो काय तयार होईल? सिल्वर क्लोराईड व्हाईट प्रेसिपिटेट फॉर्म होईल. ओके, आता जेव्हा पूर्ण जो क्लोराईड आहे, आता लक्ष द्या काय होईल बघा, नीट समजून घ्या. जो क्लोराईड आहे याच्यामधला तो कम्प्लिटली रिॲक्ट विथ Ag. जो क्लोराईड प्रेझेंट होता तुमच्या केमिकल क्लास मध्ये, तो कम्प्लिटली रिॲक्ट करेल Ag सोबत, अँड इट विल फॉर्म द व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ AgCl. मग आता पुढे काय होईल, मग जो आपण एक्सेस टाकणार आहे, जो वरून आपण टाकणार आहे, त्याच्यामध्ये सिल्वर, तर तो कोणासोबत रिॲक्ट करेल मग? तुमच्या इंडिकेटर सोबत, दॅट इज पोटॅशियम क्रोमेट. A2CrO4. काय होईल? सिल्वर क्रोमेट आणि पोटॅशियम नायट्रेट. Silver chromate, that is reddish brown,
बघा आता इकडे नीट लक्ष द्या. दॅट इज द टर्निंग पॉइंट. काय होईल की जेव्हा आपण सिल्वर नायट्रेटचे रिएक्शन म्हणजे सिल्वर नायट्रेट याच्यामध्ये टाकणार तर काय होईल, ते सिल्वर जो आहे तो क्लोराईड सोबत रिएक्ट करेल आणि तो काय फॉर्म करेल, व्हाईट पीपीटी ऑफ सिल्वर क्लोराईड. सिल्वर क्लोराईड व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ सिल्वर क्लोराईड. बरोबर. व्हाईट पीपीटी ऑफ सिल्वर क्लोराईड तयार झाल्यानंतर मग काय होईल, जी पूर्ण क्लोराईड हा जो याच्यामधला कम्प्लिटली रिएक्ट झालेला आहे याच्यासोबत सिल्वर सोबत आणि त्याने सिल्वर क्लोराईडचे प्रेसिपिटेट तयार करून दिलेलं आहे. ओके. आता पुढे मग काय होईल बघा मित्रांनो, की आता आपण एक्सेसिव्ह सिल्वर टाकतोय. एक्सेसिव्ह म्हणजे अजून टाकतोच आहे, आपण वरून टाकतोच आहे, पण आता क्लोराईडची क्वांटिटी संपलेली आहे. क्लोराईडची क्वांटिटी काय आहे, संपलेली आहे. आता मग जो एक्सेसिव्ह आपण सिल्वर टाकतोय मग तो कोणाशी रिॲक्ट करेल, जो आपण इंडिकेटर टाकलेला आहे दॅट इज पोटॅशियम क्रोमेट. कोणाशी रिॲक्ट करेल तो सिल्वर पोटॅशियम क्रोमेट. दॅट इज सिल्वर नायट्रेट and this is your potassium chromate. काय आहे, पोटॅशियम क्रोमेट. दिस पोटॅशियम क्रोमेट इज नथिंग बट युअर इंडिकेटर. बरोबर. हा काय आहे, इंडिकेटर आहे. पोटॅशियम क्रोमेट काय आहे, इंडिकेटर आहे. Pk2CrO4 is your indicator, that is your potassium chromate. आता जेव्हा सिल्वर नायट्रेटची रिएक्शन पोटॅशियम क्रोमेट सोबत होईल तर तो काय फॉर्म करेल, सिल्वर क्रोमेट. बघा AgCrO4 काय तयार करेल तो, AgCrO4 दॅट इज पोटॅशियम क्रोमेट. सॉरी AgCrO4 सिल्वर क्रोमेट. आणि तो जो सिल्वर क्रोमेट असेल मग त्याचं काय होईल, त्याचं रेडिश ब्राऊन प्रेसिपिटेट फॉर्म. काय फॉर्म होईल, रेडिश ब्राऊन प्रेसिपिटेट. आता हा जो व्हाईट प्रेसिपिटेट होता याचं कन्वर्जन कशात होऊन जाईल, मग रेडिश ब्राऊन प्रेसिपिटेट मध्ये होऊन जाईल. आला लक्षात. आणि जेव्हा तो रेडिश ब्राऊन प्रेसिपिटेट मध्ये कन्वर्ट झाला याचा अर्थ काय आहे की आपली रिएक्शन कंप्लीट झालेली आहे. समजलं, समजलं का? हो सर. अब एंड पॉइंट काय राहील या रिएक्शनचा, एंड पॉइंट काय राहील, रेडिश ब्राउन कलर. रेडिश ब्राउन कलर इज द एंड पॉइंट ऑफ दिस होल टायट्रेशन. that is the equivalence point or the end point. आला लक्षात. आणि दुसरी गोष्ट ही पूर्ण जो टायट्रेशन आहे तो आपण जनरली न्यूट्रल पीएच मध्ये करतो. काही बुक मध्ये 6 ते 9 दिलेला आहे, काही बुक मध्ये 6 ते 10 दिलेला आहे. बरोबर. हा जो टायट्रेशन आहे जनरली 6 ते 9 मध्ये स्लाइटली न्यूट्रल जवळच असतो बघा, 6 to 9. जनरली न्यूट्रल पीएच मध्ये आपण हा टायट्रेशन करत असतो. आला लक्षात. समजली रिएक्शन, मोअर्स मेथड समजली, समजली का रे, का रिपीट करू एकदा? हो सर, समजली सर. अरे 60 विद्यार्थी आहे जॉईन आणि त्याच्यामधून काहीच विद्यार्थी फक्त बोलताय, बाकीचे कुठे टाइमपास करण्यासाठी का बाकीचे? हो सर. बघा आपण बघतोय मोहर्स मेथड. मोहर्स नावाचे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी ही मेथड डेव्हलप केली होती फॉर द डिटेक्शन ऑफ क्लोराईड, ब्रोमाइड, हॅलाइड्स जे असतात त्यांच्या डिटेक्शन साठी ही मेथड असते. एखादा सॅम्पल आलेला आहे तर त्याच्यामध्ये किती प्रमाणात क्लोरीन आहे किंवा क्लोराईड आहे किंवा किती प्रमाणात ब्रोमीन आहे, ब्रोमाइड आहे, हे जाणून घेण्यासाठी ही प्रेसिपिटेशन मेथड आहे मोहर्स नावाच्या शास्त्रज्ञांनी जनरेट केली. तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, सिल्वर नायट्रेट आपण यूज करणार आहोत ऍज अ टायट्रेट. आणि जो आपला खाली आहे सोडियम क्लोराईड ऍज अ एनालाइट.
ओके, तर याच्यामध्ये आपण अजून एक तिसरी गोष्ट म्हणजे ऍड करणार आहे, दॅट इज इंडिकेटर. इंडिकेटर कोणतं यूज करणार आहे आपण? पोटॅशियम क्रोमेट. ओके, ऍड करणार आहे पोटॅशियम क्रोमेट. आता बघा काय होईल, यांची रिएक्शन होईल. आता आपण हे ऍड करतो याच्यामध्ये, तर काय होईल? रिएक्शन होईल. कशाची रिएक्शन होईल? सिल्वर नायट्रेटची सोडियम क्लोराईड सोबत रिएक्शन होईल. मग जेव्हा सिल्वर नायट्रेटची सोडियम क्लोराईड सोबत रिएक्शन होते तर काय फॉर्म होतो? व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ AgCl. ओके, दिस इज युअर सिल्वर नायट्रेट. सिल्वर नायट्रेट and this is sodium chloride. This is silver nitrate and this is sodium chloride. आला लक्षात? जेव्हा याची रिएक्शन होते तर काय फॉर्म होतो? व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ सिल्वर क्लोराईड आणि सोडियम नायट्रेट. आला लक्षात? व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ सिल्वर क्लोराईड अँड सोडियम नायट्रेट फॉर्म होतो. आता काय होईल की जो क्लोराईड याच्यामध्ये प्रेझेंट होता, जेवढा पण क्लोरीन प्रेझेंट होता तो कम्प्लिटली रिॲक्ट झालेला आहे सिल्वर सोबत आणि त्याने प्रेसिपिटेट फॉर्म केलेलं आहे कशाचं? सिल्वर क्लोराईडचं. ओके, आता क्लोरीन याच्यातला संपलेला आहे. हा जो तुमचा केमिकल क्लास होता याच्यामधला क्लोरीन जो आहे तो कम्प्लिटली संपलेला आहे. मग आता आपण काय करतोय? वरून अजून टाकतो ते सिल्वर, बरोबर आहे, वरून टाकतो ते. तर मग काय होईल की क्लोराईड सोबत रिएक्शन संपल्यानंतर, क्लोराईडची क्वांटिटी संपल्यानंतर जो एक्सेसिव्ह सिल्वर आहे तो आता कोणासोबत रिॲक्ट करेल? तुमच्या इंडिकेटर सोबत. इंडिकेटर कोणता आहे? पोटॅशियम क्रोमेट. ओके, जेव्हा तो सिल्वर नायट्रेट पोटॅशियम क्रोमेट सोबत रिॲक्ट करेल तर तो काय फॉर्म करेल? सिल्वर क्रोमेट, दॅट इज AgCrO. सिल्वर क्रोमेट फॉर्म करेल आणि पोटॅशियम नायट्रेट. तर तो जो सिल्वर क्रोमेट आहे त्याचा कलर कोणता आहे? रेडिश ब्राऊन. कोणता आहे? रेडिश ब्राऊन प्रेसिपिटेट होतो. याचा अर्थ काय होईल की जी व्हाईट पीपीटी आहे याचं कन्वर्जन कशात होऊन जाईल? रेडिश ब्राऊन कलर मध्ये. रेडिश ब्राऊन पीपीटी फॉर्म होऊन जाईल आणि ती रेडिश ब्राऊन पीपीटी दॅट इज युअर एंड पॉइंट ऑफ ऍक्शन. आता समजलं? हो सर. हा, हो सर. अरे किती समजलं रे तुम्हाला? काही समजलं नाही. समजला सर, समजलं. हा, मीटिंग रिजॉइन करायची या मीटिंग संपल्यानंतर. हो सर, ठीक आहे. रिएक्शन लिहिली का तुम्ही? लिहिली गेली तर. नाही लिहिली असेल तर लिहून घ्या. स्क्रीनशॉट काढला सर. मीटिंग संपणार आहे कारण आणि म्यूट ठेवा. स्क्रीनशॉट काढून घेतला सर.